नमस्कार. झी 24 तासच्या रोखोक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजपर्यंत आपण झी 24 तासवर नारायण राणे यांच्या 3 मुलाखती पाहिल्या. पहिली मुलाखत होती लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या आधी. दुसरी मुलाखत होती ती विधानसभांच्या निवडणुकांच्या आधी, ज्या वेळेला स्वतःच्या पक्षाच्या कारभारावर नारायणराव राणे यांनी कोरडे ओढले होते. तर तिसरी मुलाखत होती ती विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत विरोधकांना अंगावर घेण्याची क्षमता असले नारायण राणे आपल्याला दिसले. आत्ताही त्यांची चौथी मुलाखत घ्यायला कारणही तसंच आहे. याचं कारण बांद्रा इथल्या पोटनिवडणुकीत नारायणराव राणे यांनी काँग्रेसतर्फे अर्ज भरलेला आहे. त्याला पार्श्वभूमी अशी आहे की कोकणामध्ये नारायणराव राणे यांचा शिवसेनेनं पराभव केल्यानंतर आता थेट मातोश्रीच्या अंगणात शड्डू ठोकून त्यांनी एक प्रकारे शिवसेनेला आव्हान देऊन आपण लढवय्ये असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. आज त्याच पार्श्वभूमीवर मी नारायणराव राणे यांच्याशी रोखठोकमध्ये त्यांच्या स्वभावानुसार त्यांची उत्तरं घेण्याकरता आज त्यांच्या इथे आलेलो आहे. नारायणराव, तुमचं रोखठोकमध्ये स्वागत. नमस्कार. ही निवडणूक अतिशय स्पेशल आहे, किमान तुमच्यासाठी तरी. याचं कारण आजपर्यंत नारायणराव कधी हरले नव्हते. 1985ला तुम्ही पहिली महानगरपालिकेची निवडणूक लढवली. तिथपासून आत्तापर्यंत पक्ष बदलला तरी सुद्धा तुम्ही दणकून विजयी होत होतात. परंतु संघात की जिकडे काँग्रेस 4थ्या क्रमांकावर आहे, काय सांगाल? ही वांद्रे पूर्वमध्ये होणारी पोटनिवडणूक माझ्या जीवनातील दुसरी पोटनिवडणूक आहे. मागील विधानसभेला झालेल्या मतदानामध्ये काँग्रेस 4थ्या क्रमांकावर आहे. त्यावेळीची परिस्थिती, त्यावेळीचे उमेदवार आणि आत्ताची परिस्थिती आणि आत्ताचे उमेदवार यामध्ये फार फरक आहे. तो विचार सर्वांनी करणं आवश्यक आहे. तेव्हा दिलेला उमेदवार कोणाला माहीत नव्हता, परिचित नव्हता. आता महाराष्ट्रात, देशात माहीत असलेला उमेदवार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी दिलेला आहे. निवडणूक लढवताना जसं मला वाटतं आणि म्हणतो, लढाई करताना ती विजयासाठीच करायची असते आणि लढाई करण्यासाठी जी तयारी करावी लागते ती निवडणुकीत तशी तयारी करावी लागते. मग लढाईत जर विजयासाठी आपण लढाई करतो, तसे निवडणुकीत विजयासाठीच निवडणूक लढवावी या मताने मी आतापर्यंत निवडणुका लढलो. 7 निवडणुका जिंकलो आणि त्यानंतर पराभवानंतर ही निवडणूक लढतोय. ती जिंकण्यासाठीच लढतोय. या निवडणुकीमध्ये मी म्हणजे तुम्ही जसं म्हणालात मातोश्रीच्या म्हणजे ज्या मतदारसंघात मातोश्री आहे अशा मतदारसंघात मी लढतोय. मी अतिशय चांगली लढत नाही, एकतर्फी मी ही निवडणूक जिंकेन असं. मागच्या पोटनिवडणुकीत जसं तुम्ही शिवसेना उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं होतं तशाच प्रकारे मी जिंकेन असं माझा विश्वास वाटतो. नारायणराव, शेवटी शिवसेनेचा उमेदवार क्षणभर हारला असं समजा, तरी सुद्धा शिवसेनेला काय फरक पडणार आहे? 62 चे 61 झाले. बरोबर आहे. परंतु जर निकाल विपरीत लागला तर नारायणराव राणे पुन्हा एकदा पराभूत झाले असंही महाराष्ट्राला बघायला मिळू शकतं. त्यामुळे ही विधानसभेची पोटनिवडणूक ही अतिशय रिस्की असं नाही वाटत? माझ्या आयुष्यात रिस्कीपणा किंवा रिस्क घेण्याची जी माझा स्वभाव आहे, सातत्याने प्रत्येक क्षेत्रात, व्यवसायात, समाजात, जीवनात, पक्षात संघर्ष करतच मी आलो आहे. संघर्ष सहजासहजी मला माझ्या आयुष्यात काहीच नाही मिळालं. त्यामुळे याही वेळेला असं निवडणुका लढवल्याच नाही तर विजय तरी कसा मिळणार? मग अशा वेळेला आपण पराभवाचा विचार का करावा या मताचा मी आहे. पराभव होईल, दुसऱ्यांदा होईल. आता दुसऱ्यांदा नंतर काय हा मी विचार केलेला असेल, पण निवडणुका लढल्याशिवाय जिंकता येत नाही. आणि मग ती कुठे लढवावी? मला एकतर मी स्वतःहून लढवली नाही. पक्षाच्या सर्वच नेत्यांनी आणि माननीय सोनिया गांधींनी मला ही निवडणूक लढायला सांगितली आणि पक्षासाठीच, पक्षाचा आदेश मानून
मी निवडणूक लढवतोय, अतिशय विचार करून लढवतोय आणि त्यामुळे मला वाटतं मी ह्या निवडणुकीत विजय मिळवीन असा विश्वास आहे वाटतो. तुम्ही विचार करून लढवताय असं म्हणताय, म्हणजे याच्या मागे केवळ भावनेच्या भरात केलेलं कृत्य हे नाही असं तुम्ही स्पष्टपणे सांगताय. 101%. मी तुम्हाला प्रश्न भावनेवर मी कुठलंच काम करत नाही. भावनेवर ना राजकारण करत, ना कोणत्याही क्षेत्रात भावनेवर मी करत नाही आणि कोणी करू नये. सध्या भावनेवर राजकारण लोक करतायत. कॉन्क्रीट, विकास, प्रगती, उन्नती हे विषय आता निवडणुकीत लोकशाहीच्या निवडणुकीत संपलेले आहेत. पण मी मात्र मुंबईत लढवत असताना त्या भागाचा विकास, अपूर्ण राहिलेले SRA प्रोजेक्ट, तिथे नागरी सुविधाचे प्रश्न, हे सगळे तुम्ही आता वेशीवर टाकणार. वेशीवर काढणार नाही तर तडीच नेणार. आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा घराचा कायमस्वरूपी त्याच भूखंडावरचा प्रश्न हे मी आतापर्यंत. मला आणखीन एक असं वाटतंय की बाळा सावंत दिवंगत आमदार शिवसेनेचे ज्या मतदारसंघातून निवडून येत होते तिथे जवळपास 30%, माझा अंदाज बरोबर असेल तर सांगा, आपला जास्त अभ्यास असेल त्या मतदारसंघाचा, 30% मतदार हे तुमच्या कोकणातून आलेले आहेत. म्हणून तुम्ही याची निवड केलीत? नाही, असं नाहीये. योगायोग म्हणा की मी मनाची तयारी केली आणि तिथे कोकणचे लोक आहेत. आणि एक असं आहे की मी माझं बालपण खेरवाडीत गेलं, बिल्डिंग नंबर 3 मध्ये. मी वयाच्या 12 वर्षापर्यंत त्या खेरवाडीत राहिलो, नंतर चेंबूरला गेलो. त्या कॉलनीची, त्या परिसराचं मला चांगली माहिती आहे. आता कोकणी आहेत ते आणि सरकारी कर्मचारी आहेत, कारण सरकारी कर्मचाऱ्यांचा माझा जवळचा समजा गेली 31-32 वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे, 25 वर्ष तर विधानसभेत आहे आणि मंत्रालय, विधानसभा माझा चांगला परिचय आहे. त्यामुळे निवड कोकणी माणूस आहे म्हणून नाही, मला त्या भागात काहीतरी करता येईल जे आतापर्यंत केलं नाही. म्हणजे नारायणराव राणे हे राजकारणातून किंवा सत्तेच्या राजकारणातून किंवा निवडणुकीच्या राजकारणातून फार काळ बाहेर राहू शकत नाहीत म्हणून ते आता निवडणूक लढत आहेत असा एक प्रचार केला होता. मला बाहेर ठेवू शकत नाही म्हणून मी लढवतोय. कोण बाहेर ठेवू शकत नाही? नाही म्हणजे ना लोकांची इच्छा आहे, पक्षीय का विरोधक नाही, ना तिथले मतदार, ना महाराष्ट्रातले जनता, ना विधिमंडळ. विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांनी, सर्व पक्षातल्या आणि पत्रकारांनी मला येऊन सांगितलं की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे, तुमची विधानसभेत गरज आहे. म्हणजे माझी गरज जिथे आहे ती गरज पूर्ण करावी या दृष्टीने मी निवडणूक लढवतो. तुमची विधानसभेत गरज आहे ती केवळ एक आमदार म्हणून की आणखीन काय म्हणून? नाही, आमदार म्हणून नाही. आमदार माझं विधिमंडळातलं काम, ज्येष्ठत्व आहे. विधिमंडळातलं काम ज्या प्रकारे मी प्रश्न मांडणं, बजेटची चिरफार करणं, प्रश्नाला न्याय मिळवून देणं आणि सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम मी मागच्या वेळेला विरोधी पक्ष नेत्या या नात्याने केलं किंवा आमदार या नात्याने केलं. हे महाराष्ट्राला माहीत आहे. मी इतिहास निर्माण केला विधिमंडळात. तुम्ही इतिहास निर्माण केलात, विरोधी पक्ष नेता म्हणून इतिहास निर्माण केलात. हे वाक्य आता या मुलाखतीत उच्चारल्यानंतर किमान एका व्यक्तीच्या छातीत तरी धडकी भरली असणार. मला कोणाचं पदावर लक्ष ठेवून मी काय निवडणूक लढवली नाही. मी तो प्रश्न जर आणि तरचा आहे आणि त्यामुळे कोणासाठी किंवा धडकी भरावी म्हणून तर नाहीच बोललोय. पण तरी सुद्धा आपण विरोधी पक्ष नेता निवडून आल्यानंतर बनावं असं तुम्हाला नक्की वाटत असणार? नाही, मला वाटत नाही. पद मिळालं तर त्या पदाला न्याय मिळून द्यावा आणि ते पद आहे हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आहे हे मला कळतं. त्यामुळे जेवढी पदं मिळाली, पदाला न्याय मिळवून दिला आणि जनतेलाही मिळवून दिलेला आहे. आत्ता या क्षणाला काँग्रेसची विधिमंडळातली विरोधी पक्षाची भूमिका धारदार नाही असं वाटतं? नाही, मला धार नाही, धारच नाही. धार शब्द तो वापरू शकत नाही. कोणत्याही प्रकारची भूमिका आता घेताना काँग्रेस दिसत नाहीये. काँग्रेसचं अस्तित्व जाणवतच नाही. का असं होतंय? नाही, आता ते का होतंय तिथे असलेल्या लोकांनी विचार करावा. नाहीतर ज्या प्रकारचं आता सरकार आहे आणि सरकार ज्या प्रकारे काम करत आहे
ते पाहिल्यानंतर वाटतं की विरोधी पक्षाचं अस्तित्व म्हणा किंवा आमच्या काँग्रेसचं अस्तित्व तिथे दिसेन असं झालंय. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्या चौकशा चालू आहेत, त्यामुळे कदाचित राष्ट्रवादीतनं हा स्वर उमटू शकत नसेल. परंतु काँग्रेसच्या नेत्यांवर मात्र तसे आरोप किंवा तशा चौकशा चालू असल्याचं आत्ता तरी आमच्या पाहण्यात आणि वाचनात नाही. तरी सुद्धा काँग्रेस ठामपणे विरोधात उभं राहताना दिसत नाही. कशा करता? नाही, दिसत नाही हे माझंही म्हणणं आहे. दिसले पाहिजेत. मी वारंवार त्याला सांगतो, नाही हा प्रश्न लावून धरला पाहिजे. तुमचा म्हणजे जो संघर्ष आहे तो सत्तारूढ लोकांकडे आहे. सत्तारूढ म्हणजे सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम केलं पाहिजे. आत्ताच अर्थसंकल्प मांडला, पण ज्या प्रकारे चिडफाड व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. काहीच नाही त्या अर्थसंकल्पात. त्याला अर्थसंकल्प म्हणूच शकत नाही आपण. म्हणजे अर्थसंकल्पातही काही नाही आणि अर्थसंकल्पाच्या विरोधात भाषणातही काही नाही. काही नाही. ते जे भाषण होतं ना ते कोपरखळा आणि वेगळे कविता याच्या आपल्याकडे काही नव्हतं. खरं म्हणजे अर्थसंकल्पाचं भाषण ज्या प्रकारे होतं आणि असतं त्यात गांभीर्य नव्हतं असं वाटतं आपल्याला. गांभीर्य नाही. सांगितल्या गोष्टी खऱ्या नाही. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला मी, त्या ठिकाणी जी काही आम्ही अमुक करू तमुक करू हे जे हे भाषणात ज्या गोष्टीची तरतूद आहे, बजेटमध्ये ज्या गोष्टीची तरतूद आहे त्याच गोष्टी भाषणामध्ये येतात. आता तुम्ही तरतूदही करा. आता LBT आम्ही रद्द करू. रद्द केलं तर 6,500 कोटीचा खर्च येईल. 1 ऑगस्टपासून रद्द करणार. मग 6,500 कोटी कुठून आणणार हे सांगितलं नाही. व्हॅट लावणार ना तर व्हॅटचं अमेंडमेंट यायला पाहिजे होती अगोदर. आता दुसरी आणणार म्हणजे दुसरा बजेट मांडणारच की काय? एका राज्याचं दुसऱ्यांदा बजेट. मग त्याची तरतूद न करता तुम्ही घोषणा करता खुश करायला आम्ही LBT रद्द करणार. कसे करणार? 6,500 कोटी आणणार कुठून? राज्यामध्ये राज्याच्या विकासाला किंवा जो प्लॅन असतो हा लहान लहान होत चाललाय. कोर प्लॅन म्हणजे कर्जाशिवाय तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरला खर्चच करू शकत नाही. मग अशा वेळेला हे महानगरपालिकेला देणारे पैसे आणणार कुठून सांगितलं नाही बजेटमध्ये. छोट्या छोट्या प्रोव्हिजन आम्ही इथे हे करू, याला नाव देऊ, हे काही बजेटची कामं नाही आहे. 2 लाख कोटीचा बजेट. त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न आहे की या एक पॉइंट वेळ टेकन की या सरकारच्या विरोधात ज्या पद्धतीनं विरोधक असायला पाहिजे होते तसे ते दिसत नाहीत. आणि या सरकारच्या कारभारावर आपण एक माजी मुख्यमंत्री म्हणून खुश नाही. परंतु आपण एका दुसऱ्या पक्षाला त्यामुळे तसं आपलं मत असणंही देखील स्वाभाविक आहे. पुन्हा आपण एक वांद्र्याच्या तुमच्या या निवडणुकीकडे येऊया. मगाशी तुम्ही एक चांगलं सांगितलं की मी अत्यंत विचार करून विजयाकरताच ही निवडणूक लढवतोय. आता मुद्दा असा आहे की याचा अर्थ 2019 साली जर आत्ता निवडून आलात किंवा आत्ता तुमचा पराभव झाला तरी दोन्ही केसेसमध्ये 2019 साली नारायणराव राणे पुन्हा वांद्रे पूर्व याच मतदारसंघातनं निवडणूक लढवतील? नाही, आत्ता नाही सांगू शकत. आत्ता सांगणंही राजकीयदृष्ट्या योग्य नाही असं मला वाटतं. निवडून आलात तरी नाही? नाही, तरी नाही. मी सांगणार नाही पुढच्या वेळा 2009 साली काय करेन. बरेच जण लोक डोळे ठेवून राहिले ते विनाकारण या निवडणुकीत नाराज होतील. कारण आपण जर वांद्र्यातूनच निवडणूक लढणार असाल तेव्हा 5 वर्षानंतर तर याचा अर्थ असा होतो की आपण कोकणातनं निवडणूक लढवणार नाही. म्हणून तर मला काय म्हणायचं नाही. आणि कोकणातनं लढवणार असाल तर मग वांद्रेकरांची एक प्रकारे केलेली प्रतारणा असेल. नाही, आता ते बघू काय. विजयाची हमी हे जसं तुम्ही म्हणताय तसंच कुठेतरी एक पराभवाचा सल देखील मनामध्ये आहे की नारायणराव राणे यांचा मालवणात येऊन शिवसेनेनं पराभव केला, कोकणी माणसानं नारायणराव राणे यांना हरवलं, ही सल कुठेतरी आत्ताही या लढाईत उतरताना मनामध्ये आहे. शिवसेनेने येऊनचा काय प्रश्न नाही तिथे. मी शिवसेनेला मागच्या वेळेला पोटनिवडणूक डिपॉझिट जप्त केलेला हा इतिहास आहे. सगळे नेते सगळी लोक येऊ नये, पुरा महाराष्ट्र येऊ नये. आता मी या निवडणुकीला खरं म्हणजे निवडणुकीच्या आदल्या दिवशीच गेलो मतदानाच्या. मी प्रचाराला पण माझ्या मतदारसंघात यावेळेला गेलो नाही. मी महाराष्ट्रावर फिरतो. प्रचार प्रमुख काँग्रेसचा होता. पण मला विश्वास होता की कोकणात माझा पराभव होणार नाही.
माझा ओव्हर कॉन्फिडन्स ना लढाई वस्तुस्थिती आहे. कारण मागच्या 4-5 निवडणुकीत मी प्रचाराला कोकणाला गेलो नव्हतो. निवडणुकीच्या अगोदर मतदानाच्या आदल्या दिवशी जायचो आणि मतदान करायचो, तरी मी निवडून यायचो. मला वाटलं तर तसंच होईल, झालं नाही, ठीक आहे, मला काय कोणाला दोष द्यायचा नाही, तो मतदारांचा कौल आहे, मान्य केला मी. हा पराभव नारायणराव राणे यांचा होता का त्यांच्या दोन्ही चिरंजीवांचा होता? कारण त्याविषयी अनेक बोललं गेलं, त्याविषयी अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या, म्हणून हा थेट प्रश्न तुम्हाला विचारतोय. नाही, ते दोन्ही मुलांचा काही संबंध नाहीये. हा पराभव माझा आहे. दुसरं म्हणजे असं आहे, दोन्ही मुलं कोणत्याही प्रकारे जे काय रंगवलं जातं ते माझ्यावर असलेलं राग म्हणा, द्वेष म्हणा, यासाठी आहे. दोन्ही मुलांचा काही दोष नाही. दोघंही आपापल्या परीने अतिशय चांगलं काम करतात. विधायक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम आहे. बाकी जे काही चित्र रंगवतात, ज्यांना तिथे राजकारणात यश आतापर्यंत मिळत नव्हतं, त्यांनी ते चित्र तयार केलं. आता लोकांना कळेल माझी मुलं तिथे काय काम करत होती. आज कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज उभं आहे, हॉर्टिकल्चर आहे, या पराभवाची म्हणजे मागच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी ही तुम्ही स्वतःच्या शिरावर घेताय, दुसऱ्या कोणावरही नाही. अजिबात पॉइंट वेल टेकन. आता मुद्दा असा आहे की नारायणराव राणे या निवडणुकीला उतरलेत म्हटल्यानंतर काँग्रेस तुमच्या बाजूने उभं राहील की नाही याच्याविषयी आपण नंतर बोलूया. खरोखरच उभं राहील की नाही, राष्ट्रवादी उभं राहील की नाही, जरी तुम्हाला शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवलेला असला तरी सुद्धा. परंतु शिवसेना मात्र पुन्हा एकदा ही सीट राखण्याकरता हिरिरीनं उतरणार, विशेषतः नारायणराव राणे म्हटल्यानंतर आणखीन द्वेषानं उतरणार, याविषयी तुम्हालाही खात्री आहे? काय सांगाल? नाही, खात्री आहे. तुम्ही म्हणता मी त्या म्हणजे तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. पूर्ण ताकद लावतील, पुरा महाराष्ट्र आणतील. आताच 5 आमदार, 1 खासदार वगैरे एकेका वार्डमध्ये देण्याचं म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट झालीच आहे. मला मातोश्रीतला खडानखडा माझी माहिती मायापर्यंत येते. आजही माझे फार जुने संबंध आहेत ना, आणि त्याच्यामुळे त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी तिथला मतदार आता यावेळेला शिवसेनेला मतदान करणार नाही, अजिबात करणार नाही. काय कारण? परिस्थिती बदलली. सत्तेत असताना, सत्तेत नसतानाही तीच भाषणं, तीच आश्वासनं. सत्तेत नसताना, सत्तेत आल्यानंतर तेच सत्ता. म्हणजे भाजपाबरोबर युती आहे, भाजपाबरोबर रोज त्याच प्रश्नाबद्दल तोच विरोध. जैतापूर सांगितलं होतं की आम्ही जैतापूर बंद करू, आजही मोर्चे काढावे लागतात. मग काय झालं, सत्तेत कशाला? मोदी म्हणतात जैतापूर चालू ठेवू. स्वतंत्र विदर्भ ही भाजपने केलेली गोष्ट आहे. अगदी मुख्यमंत्र्यांनी छोट्या राज्यांची त्यांची मागणीच आहे. ते काही असो, 105 हुतात्मे देऊन आम्ही हा संयुक्त महाराष्ट्र बनला आहे. ते छोटी राज्य वगैरे हा सगळे जरी विषय असले तरी आम्हाला तो मान्य नाही. ही शिवसेनेची भूमिका. मग भाजपची ती भूमिका असताना भाजप परत तरी युतीत आहेत ना. असे अनेक प्रश्न आजही त्यांना सन्मान नाही, मान नाही. नामधारी मंत्रिमंडळात लाल दिवे दिलेत तरी कोण आपलं रेड करतोय, कोण कुठे फिरतायत, काय नाही. काय मंत्री मी त्यांचा दर्जा पाहतोय, त्यातले किती मंत्री व्हायला खरे म्हणजे लायक किंवा यात हा प्रश्न दुय्यम आहे. पण प्रभावी काम प्रशासनाचं करणारा शिवसेनेचा मंत्री की ज्याने जनतेला न्याय मिळवून दिला, असं 4-5 महिन्यात दिसलं नाही. हा कालावधी फार लहान आहे. शिवसेनेवर बोलताना पुन्हा एकदा जुने नारायण राणे वरती येत आहेत. बोला. नाही, वर नाही, नेहमीच येणार, त्याचं काही नाही. तर त्यामुळे मला उलट अपेक्षा आहे, शिवसेना ज्याप्रमाणे सुरू आहे तशा प्रकारे मंत्र्यांनी काम करायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. अनेक वेळा इंटरव्ह्यू तुम्ही जेव्हा घेता अज्ञान स्पष्ट होतं. आणि हे वाईट वाटतं की ज्या शिवसेनेत 39 वर्ष मी काढली त्यांची ही परिस्थिती, त्या मंत्र्यांची धांदल उडते हो उत्तर देण्यामध्ये. विधिमंडळात नारायण राणे नसताना धांदल होते, असल्यानंतर काय होईल. म्हणून तुम्ही न यावं त्याच्याकरता शिवसेना एक दिलानं प्रयत्न करणार, हे तर उघड करू आहे. दे. आता सवाल असा आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या मालवणात झालेल्या, कुडाळमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढायला उत्सुक असालच. आणि तो सुद्धा मातोश्रीच्या अंगणात येऊन, म्हणजे तेरे अंगणे में, असं तुमच्याही मनात असणार. म्हणजे एकीकडे एका दिवंगत आमदाराच्या विधवा पत्नीच्या डोळ्यातले अश्रू
इथल्या मतदारांच्या समोर आहेत, तर दुसरीकडे दुखावलेल्या माजी मुख्यमंत्र्याचा आपल्या माजी पक्षावरचा राग डोळ्यासमोर आहे. नाही, दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. पती जाणं, विधवा होणं, डोळ्यात अश्रू येणं हा भावनिक विषय आहे. हा भावनिक आहे. मी म्हणेन तो हा घरातला विषय आहे. त्याचं कोणी राजकारण करावं असं मला वाटत नाही. आता पराभवानंतर दुखावून जायचं काही गरज आहे असं मला वाटत नाही. कारण का निवडणूक जशी लढणं, जसं कुठल्याही खेळामध्ये हार जीत असते, तो निवडणुकीचा प्रकार मी मानतो. मी काम न करता हरलो असतो तर गोष्ट मी काम करून हरलोय. एवढा विकास लोकांसमोर ठेवून मी हरलेलो आहे. शैक्षणिक क्षेत्रात जे मी काम केलं ते कुठल्याही जिल्ह्यात झालं नाही. की तालुक्यापासून इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत, डॉन बॉस्को सारखी संस्था आहे, स्वित्झर्लंडची एक संस्था आहे, यांची मोठमोठ्या शाळा त्या ठिकाणी आहेत. तरी सुद्धा कोकणी माणसांनी तुम्हाला नाकारलं याचं सल कुठेतरी मनामध्ये दिसतंय. पण आहे ना, आहे, ते असणारच. पराभव झाल्यानंतर कोणत्या माणसाला आनंद वाटेल, दुःख तर वाटणार. पण त्याच्यासाठी सूड भोगा यांनी मी काही निवडणूक लढवत नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर वैचारिकतेने, बौद्धिकतेने ही लढत देणार. बरं, तुम्ही मगाशी युतीमधला आत्ताचा जो बेबनाव आहे तो अगदी नारायण राणे शैलीत उलगडून दाखवत होता. पॉइंट वेल टेकन. जेव्हा आघाडीचं सरकार होतं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये काय माधुर्यपूर्ण संबंध होते असं आपल्याला म्हणायचं नाही, का? असं म्हणत नव्हता, पण ह्या प्रकारचं या थरावरचं नव्हतं. नांदायच्या अगोदरच ज्या प्रकार, म्हणजे सरकार येण्या अगोदरही भांडणं आणि मंत्रिमंडळ आल्यावरही सुरुवातीलाही भांडणं. आपण कशासाठी आहोत? लोकांच्या प्रश्नासाठी आलेलो आहोत. काय आपल्यासाठी हक्क काय, अधिकार काय, फाईल येत आहेत की नाही, की अमुक, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, या वैयक्तिक स्वार्थाच्या वाटतात. राज्यहिताचं, राज्यातल्या डेव्हलपमेंटचं, हा जर प्रश्न राज्याचा काढला तर मला मुंबई कॉर्पोरेशन दिसते. 22 वर्ष त्यांच्या ताब्यात आहे. काय अवस्था आहे मुंबईची हो. बांद्रा पूर्वमध्ये मी फिरतोय, मुंबईत हार्ट ऑफ द सिटी आता वांद्रे आहे. काय दुर्गंधी आहे, काय गलिच्छपणा आहे. अनेक प्रकल्प SRAचे बंद पडले आहेत. ही सगळी नारायणराव तुम्ही दिवसाची मुंबई म्हणताय, पण इथे तर मुंबई रात्रीची सुद्धा करायचे प्रयत्न चालू आहेत. त्याविषयी काय सांगाल? आता ते साहेबांच्या विचारापासून शिवसेना किती दूर चालले त्याचं उत्तम उदाहरण आहे. साहेबांनी मराठी मुलांवर, माणसांवर संस्कार घडवायचा प्रयत्न केला. संस्कार, इथला मराठी माणूस स्वाभिमानाने जगावा यासाठी विचार दिला. तो नाईटच्या क्लबमध्ये जावं, असे व्यवसाय, असे धंदे करावे यासाठी साहेबांनी कधी आपले विचार मांडले नाहीत. तुमचं म्हणणं हे सच्च्या शिवसैनिकाला आवडणार नाही? कोणाला आवडलेलं नाहीये आणि ते कोणी मांडावं. शिवसेनेचे आमदार त्याविषयी काय बोलत नाहीत वाटतं? नाही, ते शिवसेनेमध्ये धमक नाही, तिथे नारायण राणे पाहिजे. आणि म्हणूनच मी बाहेर गेलो. याच गोष्टी मी सांगितल्या. पक्षामध्ये पक्षातल्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीसाठी, उमेदवारीसाठी, पदासाठी पैसे दिले जातात, नाही जातात, एक दिले जाऊ नये आणि घेऊ नये, हा तर मुद्दा मांडला आणि बाहेर गेलो मी. आजही करोड रुपये मोजतात कार्यकर्ते उमेदवारीसाठी. फुकट शिवसेनेत आज तिकीट मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेत झालेला बदल आहे. माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वेगळी होती आणि आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे शिवसेना. म्हणजे ती आता पक्ष नाही आहे, संघटना नाही आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. मागच्या वेळी तुम्ही जेव्हा पक्ष सोडलात शिवसेना, त्यावेळेला बाळासाहेबांच्या बोतीच्या बडव्यांचा उल्लेख केलेला होता. काँग्रेसमध्ये येऊन आता जवळपास 8 वर्ष, त्यापेक्षा जास्त काळ, 10वं वर्ष आहे, बरोबर आहे. सोनिया गांधी यांच्या जवळ बडवे नाहीयेत असं वाटतं? नाही, कुठे आहेत, नाही, जिथे आहेत तिथे आहेच सांगितलं. थेट प्रश्न मी अशा करता विचारतोय, कारण काँग्रेसमध्ये हाच आरोप सोनिया गांधींवर करून काही लोक बाहेर पडले, जसे तुम्ही शिवसेनेत बडव्यांवर असतील ना. पण मी मला जो प्रश्न विचारलात, ज्यांच्या संबंधित आहे त्यांच्या संबंधी मी तेव्हा उत्तर दिलं आहेत. कारण मला तिथून बाहेर पडताना तुम्ही का बाहेर पडलात, काय, तेव्हा मला जी काय माझ्यासमोर कारणं होती ती सांगितली. आता देशात अजून किती ठिकाणी असं चालतं असं कोणी तेव्हा मला विचारलं नाही.
पण काँग्रेसमध्ये खरोखरच बडवे नाहीयेत सोनिया गांधींच्या आजूबाजूला, खरं सांगा. सगळ्या पक्षात असतील, कुठे नाही असं नाही, पण त्यापेक्षा शिवसेना वेगळी असावी असं माझं त्यावेळेचं मत होतं. शिवसेनेत चालू नाही, कारण शिवसेना त्यागातून तेव्हा उभी राहिली होती, शिवसेनेच्या त्यागातून, शिवसैनिकांच्या. जो माणूस 30-40 वर्ष शिवसेनेत झटल्यानंतर उमेदवारी मागताना तुम्ही त्याला करोड रुपये मागितले, तो आयुष्यात शिवसैनिकांनी काय कमवलंय? आणि मग हे मागितल्यानंतर ते आणणार कुठून? मग त्यांना वाटतं आम्ही का काम केलं, का त्याग केला, आमचं कुटुंब पाहिलं नाही पण पक्षासाठी काम केलं आणि शेवटी आमच्या पदरात हे नाही, दुःख वाटणार. एक वेगळी शिवसेना असं आपलं मत आहे. हो. आपण पुन्हा वांद्र्याच्या निवडणुकीकडे येऊया. मागच्या वेळेला MIM हा एक महत्वाचा फॅक्टर होता. हो. या संघटनेनं हैदराबाद, नंतर औरंगाबाद आणि त्याच्यानंतर मुंबईमधल्या एका जागेवर आपला करिश्मा दाखवलेला आहे. या जागेवर सुद्धा लक्षणीय अशा मतामध्ये जो फरक आहे तो 29,000 जागा, 29,000 मतांचा आहे. म्हणजे एक प्रकारे MIM हा मागच्या निवडणुकीतला अत्यंत महत्वाचा फॅक्टर होता. तो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील महत्वाचा असू शकतो, अशा प्रकारची आत्ताची चिन्ह दिसत आहेत. MIMचा इथला प्रभाव, त्याची उमेदवारी आणि त्याचा तुमच्या उमेदवारीवर आणि मिळणाऱ्या मतांवर काय परिणाम होईल, काय समीकरण असतील? एक तर तुम्हाला सांगू ना, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला MIMला मिळालं मतदान आणि तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. मी दुसऱ्यांदा हे सांगतोय, केंद्र सरकार आल्यानंतर आणि राज्य सरकार आल्यानंतर भाजप सरकारने आणि शिवसेना सरकारने अल्पसंख्याक विरुद्ध जी भूमिका घेतली, वापसीसारखे कार्यक्रम राबवले, RSSने हिंदू राष्ट्राची घोषणा केली, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या विरोधात अल्पसंख्याकांच्या गेल्यामुळे फार मोठी नाराजी, असुरक्षिततेची जी नाराजी आज अल्पसंख्यांमध्ये आहे आणि निर्माण झाली आहे, चीड निर्माण झाली आहे आता. त्यामुळे ती परिस्थिती राहिली नाही. मुंबईमध्ये महाराष्ट्रात सत्तेवर येताच मराठा समाज आणि अल्पसंख्याक मुस्लिमांचं आरक्षण दिलं असताना मराठ्यांसाठी आरक्षणाबद्दल रद्द वगैरे केलं नाही, पण केलं मुस्लिमांचं. हे मला शोभा देणारी गोष्ट नाही. मी तर जात पात धर्म मानत नाही, माणूस हीच जात, बरोबर आहे. नाही, पण मला फक्त क्लिअर करू दे. आणि त्यामुळे मुस्लिमांमध्ये जी चीड आहे, आरक्षण रद्द केलं. मोदी सरकारच्या कारभारामध्ये जो काही द्वेष दिसतो एक ठराविक धर्मियांवर, त्याची चीड निर्माण आहे. त्यामुळे असुरक्षितता त्यांना वाटते. आणि म्हणून या वेळेला तुम्ही म्हणा, या वेळेला MIMला मतं मिळणार नाहीत. तुम्हाला दिसेल तेव्हा जे सोबती होते MIMच्या उमेदवाराच्या, त्या सोबती राहिले नाहीत, बाजूने लोक राहिले नाहीत. आणि म्हणून मला वाटतं MIMला त्यावेळेला मतं मिळाली, यावेळेला 2,000 पण मिळणार नाहीत असं मला विश्वास वाटतो. सगळे मुद्दे मांडलेत, ते मुद्दे सत्य आहेत. म्हणजे त्या मुद्द्याची सत्यता जर आपण क्षणभर मान्य केली तर ते सर्व हे मोदी सरकारचे मुद्दे आहेत. परंतु इथे तुमची लढत शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर आहे. मग अल्पसंख्याकांचं 5% आरक्षण इथे रद्द केलं, शिवसेना त्याच्यात नाहीये, केंद्रात शिवसेना नाहीये. एक सांगा, केंद्रात शिवसेना आहे, त्यांनी का सांगितलं असं करा म्हणून? त्यामुळे दोन्ही ठिकाणी शिवसेना सत्तेत आहे, सत्तेशिवाय राहू शकत नाही. हा मुद्दा दुसरा आहे. पण त्या दोन्ही सत्तेत असतानाच हे जे मुस्लिमांवर अन्याय झालेला आहे त्याला शिवसेना तेवढी जबाबदार आहे. आणि त्याच्यामुळे MIMला यावेळेला मतदान मिळणार नाही. दुसरं एक असं आहे, MIM हा काय अल्पसंख्याकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष जन्माला आलेला नसून, तो पक्ष किंवा त्या पक्षाची स्थापना काँग्रेसच्या मताचं विभाजन करण्यासाठी कोणीतरी हे भूत तयार केलंय असं निष्कर्ष पण काढला गेलाय. हे भूत तयार केलंय आणि म्हणून काँग्रेसचा उमेदवार पडावा, शिवसेना भाजपाचा उमेदवार निवडून यावा, यासाठी हा उमेदवार उभा राहतोय. परवा तर फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी
शिवसेनेच्या मंत्र्याच्या दालनात विधिमंडळात MIMचे दोन्ही आमदार होते, 4 तास बसले होते. म्हणजे त्यांचं एकमेकांची साठगाठ आहे आणि असं मी म्हणतो नाही, उर्दू प्रिंट मीडियाचे पत्रकारांनी जाऊन स्वतः समक्ष पाहिलं. त्यांना पाहिल्यानंतर पळाली सगळी तिथून. ती भीती वाटते त्यांना. त्यामुळे या निवडणुकीला आणखीन एक मुद्दा आहे. MIM हा एक फॅक्टर आहे, त्याचं उत्तर, त्याचं विश्लेषण तुमच्या पद्धतीने तुम्ही दिलं. दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे मेट्रोच्या जागेवरून, मेट्रो 3 प्रकल्पाच्या जागेवरून मराठी माणसाच्या विस्थापित होण्याचा किंवा आरे कॉलनी मधल्या मोकळ्या भूखंडाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आता गदारोळ या महाराष्ट्रात, या विशेषतः मुंबईत माजलेला आहे. तिन्ही पक्षांच्या भूमिका आता स्पष्ट होत आहेत. या निवडणुकीमध्ये किंवा या निवडणुकीच्या निमित्ताने इथे खूप मोठ्या प्रमाणावर मराठी माणसाची वस्ती आहे. म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. पुन्हा एकदा मराठी माणूस हा मुद्दा निवडणुकीत चर्चेला जाणार आहे का? चर्चेला 100% जाईल. मराठी माणूस किंवा मुंबईत राहिलेला माणूस त्या वसाहतीत, गिरगाव असो की त्या मेट्रोच्या त्या प्रकल्पाच्या अंतरीत असो, जे लोक आहेत त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आणि मुख्यतः तिथे राहणारा मराठी माणूस, तेच तुम्हाला आरेमधील आहे. एवढ्या वर्ष कोणीही आरेच्या जमिनीला हात घातला नाही. आरेच्या मोकळ्या जमिनीला मुंबईचं पर्यावरणावर जो परिणाम होतोय दिवसेंदिवस, त्याला थोडा दिलासा आरेच्या त्या तिकडच्या परिसरामुळे मिळतोय. म्हणून त्यामुळे कोणी हात घात, मुंबईची फुफ्फुस आहेत ती. फुफ्फुस आहे. आणि त्याच्यामुळे मोठा विरोध साहजिकच आहे. तो काय मी ते माझी भूमिका तेव्हा स्पष्ट केली की हे कराल तर मी पण रस्त्यावर येईन ह्या लोकांच्या बरोबरनी. पक्ष आला तर चांगलंच आहे, पण मी दोन्ही प्रकल्पातील लोकांच्या बाजूने मी उभा राहीन. त्यामुळे शिवसेनेने ज्यांच्या जीवावर पक्ष काढला, ज्या लोकांनी पक्ष पोचला, वाढवला आणि तुमची प्रगती केली, त्यांच्या मुळावरचे प्रकल्प येऊच द्यायला नाही पाहिजे. पण त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलं. हे बघा, कॅबिनेटमध्ये काय करतात मंत्री, झोपते की नाही, रूळ उखडून टाकू असं उद्धव ठाकरे स्पष्ट सांगितलं. हे बघा, ते बाहेर झालं, ते फक्त मीडियासाठी झालं. हे प्रकल्प पहिले कॅबिनेटमध्ये येतात. का नाही विरोध झाला? कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्री एखादा जरी विरोध करतो, तो प्रस्ताव पास केला जात नाही, एकमताने पास होतात. कॅबिनेटमध्ये पास कसे झाले? तेव्हा अनेक विषय आहेत. मुंबईमध्ये इमारती झाल्या अनेक, त्या ठिकाणी नॉनव्हेज असेल तर मराठी माणसाला फ्लॅट घेता येत नाही. हा उद्धव ठाकरेला विषय माहीत नाही. उद्धव ठाकरेच्या अनेक मित्रांनी बिल्डिंग बांधल्या, तिथे नॉनव्हेज खाणाऱ्यांना एंट्री नाही आहे. काय केलं? एवढे वर्ष हा मुद्दा आहे. लालबागला तर राहिले कुठे मराठी माणसं? फ्लॅटच मिळत नाही आणि ते परवडणारे पण नाही. दुसरा मुद्दा मी अतिशय महत्त्वाचा, असं उद्धव ठाकरेंना वाटत असेल मराठी माणूस मुंबईत राहावा, प्रीमियमची स्क्वेअर फीटाची किंमत काय? 100% प्रीमियम कॉर्पोरेशननेच आणला. बरोबर आहे. कॉर्पोरेशनने तुम्ही 100% घेतलं, तुम्ही काय जमीन देत नाही प्रीमियमची. ती एवढी रक्कम दिल्यानंतर कुठल्या मराठी माणसाला 2 कोटी 2.5 कोटीचा फ्लॅट लालबाग, परेल, बांद्रा कुठे मिळेल असं वाटतं? तो घेऊ शकेल असं वाटतं का? ते शिवसेनेला समजत नाही बाबा. 700, 800, 1000 फुटाचा बा 50 लाखात मिळेल. एवढे आपण प्रीमियमचे रेट कमी करूया, असेसमेंटचे रेट कमी करूया. कॉर्पोरेशनने किती पाण्यापासून ड्रेनेज सगळे टॅक्सेशन केलं. कोण मध्यमवर्गीय मुंबईत मराठी राहिलो? म्हणजे या निवडणुकीमध्ये तुम्ही हे सगळे मुद्दे आणणार, हायलाइट करणार. मी असलियत जी आहे ना, असलियत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काय केलं सांगा. मराठी माणूस मुंबईत राहावा, नोकरी धंदे उपलब्ध केलेत मुंबईत. मराठी माणूस एखादा मध्यमवर्गीय 5,000 रुपये पगार घेतोय आणि त्याला मेंटेनन्स जर 1,500 ते 2,000 आला, 3,000 काय पोट भरू शकतो? मला सांगा, 15 वर्ष काँग्रेस आणि एनसीपीची सत्ता होती, तेव्हा काँग्रेस आणि एनसीपीने मराठी माणसासाठी काय केलं? ऐकून घ्या. काँग्रेसची भूमिका जातीसाठी नाहीये,
सर्व धर्म समभावाची आहे. तिथे मी असेसमेंटला येताना राज्य शासनावर मी तरी रोखलं. मी ठराविक म्हणजे हाऊसिंग बोर्डमध्ये राहणाऱ्या लोकांना, हाऊसिंग बोर्डच्या सगळे फेडरेशनचे अध्यक्ष मला भेटले, कारण मी एक फेडरेशनचा चेंबूरचा आजही अध्यक्ष आहे. मी तेव्हा वाढू दिले नाहीत. मी म्हणालो एवढा हाऊसिंग बोर्डचे सोडून 300 स्क्वेअर फीटचे घरं सोडून तुम्ही कुठेही वाढवा, इथे वाढू देणार नाही. तेव्हा 1200 रुपये त्यांना मेंटेनन्स लागणार होता. मी जिथे जिथे मराठी माणसाच्या अन्याय होतं कळलं, मी रोखले तिथे, माझ्या ताकदीवर रोखलेत सगळे. तुमच्या या मराठी माणसाच्याच भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये काही अमराठी नेते कोण बाबा नाराज आहे तर मुक आहे. मी एक तुम्हाला सांगतो, मी कोणावर लायबिलिटी नाही. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये आहे, काँग्रेसवाले मला सांभाळून असं नाही. मी काँग्रेससाठी, पक्षासाठी, लोकांसाठी करण्यासाठी माझा पिंड आहे, तो मी करत राहणार. मला चुकीचं दिसलं मी चुकीचं म्हणणार. माझ्या बॉसनं सांगीन जाऊन हा चुकीचा निर्णय आहे, हा मुंबईच्या हिताचा नाही आहे, हा इथल्या मराठी माणसाचा नाही आहे. तुम्ही पहा, तुम्ही अगदी पृथ्वीराज चव्हाणांपासून मुख्यमंत्री असताना जे चुकीचं ते मी बोललो, हे चुकीचं आहे. पक्षात ती मुलाखत तुम्ही झी 24 तासला दिली होती. हा, मी कुठेही थांबलो नाही. त्या माझं पदाचं काय होईल, मंत्रीपद जाईल, माझं फ्युचर, मी कधी चिंता नाही केली आणि करणार पण नाही. त्यामुळे पद माझ्यासाठी निर्माण होतात असं वाटतं. मी पदाच्या मागे जाणाऱ्यापैकी नाहीये. तुम्ही पदाच्या मागे जाणार नाही, परंतु पद तुमच्याकडे येतं आणि निवडून आल्यानंतर विरोधी पक्ष नेते पद देखील तुमच्याकडे येईल. माहित नाही, इच्छा आहे नाही. इच्छा सांगू इच्छा सगळी चांगल्या गोष्टीची आहे, मोठ्या मोठ्या पदांची आहे आणि काम करण्याची क्षमता पण आहे. आज तुम्ही तुलना करा, विधिमंडळात कोणी जावं, कोणी जावं. आज विधिमंडळाची अवस्था काय ही अवस्था. वैचारिकता, बौद्धिक विकासाचे मुद्दे, म्हणजे वेगवेगळ्या खात्यांचा अभ्यास असणारी माणसं किती. मी 90 साली त्याच हाऊसमध्ये अनेक डिबेट ऐकलेत, अनेक चर्चा ऐकल्या. विधायक, सामाजिक, विकासात्मक कायदे होताना अगदी 6-6 तास चर्चा व्हायची. एखादा आमदार उभा राहायचा 2-2.5 तास ॲटीच चाकुरीत बोलायचा, चाकुरीच्या बाहेर जायचं नाही. एकही अनपार्लमेंट वर्ड कधी कोण उच्चारायचं नाही. ती विधानसभा पुन्हा दिसावी याच्या करता तुम्ही जाताय. हा कुठलाही सुडाचा सरकारवर तर अंकुश ठेवायला जातोय. चुकीच्या गोष्टी मी होऊ देणार नाही होऊ देणार. सरकारला नाही पुढे जाऊ देणार, एवढी माझ्यामध्ये तरी ताकद आहे. काँग्रेस तुमच्यामध्ये ताकद आहे, परंतु काँग्रेस तुमच्या मागे ताकदीनं उभं आहे असं वाटतं. 100% उभे राहील, 100%. आणि आज सांगतो, आज मी उभा राहिल्यानंतर काँग्रेसचे सगळे नेते, सगळे कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागलेत. आजच 5 वाजता सगळ्या नेत्यांची आणि बैठक आहे. एक झाली ही दुसरी, सगळे उपस्थित असतात. कोणी नाराज नाही, कोण नाराज नाही. आता आतून बाहेरून माहित नाही, पण वरून तरी. पण संजय निरुपम यांच्या निवडीवर आपण नाराज होतात. संजय निरुपमच्या नव्हतो आणि अशोक चव्हाणच्याही नव्हतो. माझा मुद्दा तेव्हा असा होता की एवढी मोठी पदं रिक्त आहेत आणि ती भरताना महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून ती भरली जावीत. इथल्या परिस्थितीचा अभ्यास करून त्याची माहिती घेऊन तुम्ही भरावीत, हा माझा मुद्दा. आणि त्याचबरोबर संजय निरुपम नावाला विरोध नव्हता. मुंबईच्या उद्या महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवता इथे जे विषय प्रचारामध्ये निर्माण होणार आहेत ते मला माहिती आहेत. मराठी चेहरा द्यायला पाहिजे होता असं म्हणालो. तो संजय निरुपम देऊ नका, मराठी चेहरा द्यायला पाहिजे होता का उद्या महानगरपालिका निवडणुकीत सोपं गेलं असतं. सगळ्या बाकीच्या पक्षांचे मुंबईचे अध्यक्ष मराठी आहेत आणि हाही असावा असं माझं मत. बाकी आता त्यानंतर संजय मी भेटलो, एकत्र काम करतोय. संजय निरुपम अध्यक्ष म्हणूनही चांगलं काम चालू केलं त्यांनी, त्याबद्दल आणि मी पूर्ण ताकद देणार त्यांना. संजय निरुपमला देणार आणि अशोक चव्हाणही देणार. आता सत्तेवरून विरोधी पक्षात आलोय,
काँग्रेसच्या लोकांना विरोधी पक्षातलं काम समजेल आता आणि त्यांना सोबत घेऊन काँग्रेसला इतके वर्ष विरोधी पक्ष कसा वागतो हे माहिती नव्हतं. एवढी सवय नव्हती. ती सवय आता तुमच्या नेतृत्वाखाली असं आपण म्हणूया लावू. ठीक आहे. तासगावमध्ये आर आबा गेले आणि त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नीसाठी म्हणून एक श्रद्धांजली म्हणून तिथे उमेदवार द्यायचा नाही असा निर्णय एनसीपीने घेतला. मग इकडे शिवसेनेचा आमदार गेल्यानंतर तशाच प्रकारची भूमिका का बरं घेतली गेली नाही? एक बघा, मी त्या श्रद्धांजलीला होतो, मी त्या विधीच्या वेळी मी उपस्थित होतो. असं काय तिथे ठरलं नाही आणि ते राष्ट्रवादीने ठरवलं नाही, बाकीच्या पक्षांनी ठरवलं. कैलासवासी आर पाटील यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान, त्यांनी केलेलं काम खूप मोठं आहे. काम हे पाहता एक आदरणीय व्यक्तिमत्व अशी एक प्रतिमा त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केली. अभ्यासू आणि अतिशय सरळ साधी राहणीमान अशी तयार केली आणि त्या भावनेतून तो विचार तिथे काही चर्चा झाली नाही. बाकीच्या पक्षाने सांगितलं बा आम्ही पण उमेदवार देणार नाही. तो तिथे झाला. इथे असं काही झाला नव्हता आणि त्यामुळे काँग्रेसनी बाबा तिथे दिला ना इथे देऊ नये असं काही नाही. पण मला असं वाटतं कुठेही देता अशा पोटनिवडणूक होताना भावनेवर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या पदाचा आणि त्या पदाधिकाऱ्याच्या कामाचा आणि तिथल्या राहणाऱ्या जनतेच्या अडीअडचणी समस्याचा विचार व्हावा असं मला वाटतं. नकळत भावनेच्या आधारे जाऊन जनतेवर अन्याय होऊ नये. तो अन्याय होऊ नये याच्याकरता तुम्ही पोटनिवडणूक ते पोटनिवडणूक हा प्रवास करून आता मातोश्रीच्या अंगणात थेट शड्डू ढकलून उभे आहात. मातोश्रीच्या अंगणात नाही, मी अंगणाच्या बाहेर आहे आणि वांद्रे पूर्वच्या अंगणात मातोश्री आहे. असं काय बालेकिल्ला वगैरे असं काही नाही. मला चांगला या मतदारसंघात चांगला अभ्यास आहे. त्यामुळे काँग्रेसचेही 3 टर्म चांदूरकर निवडून आले, असं काही नाही. उलट काँग्रेसचाच हा मतदारसंघ होता. त्यामुळे असं नाही आहे. आणि मी काय कोणावर टीका टिप्पणी स्वतः करावं असं मला वाटत नाही. मी काय करणार आहे ते मी तिथल्या मतदारांना सांगेन. मी काय करू शकतो, मी केलेलं काम कार्य आणि माझी क्षमता ओळखा आणि मतदान करा. मी केलेलं काम कार्य ओळखा आणि मला मतदान करा अशी भूमिका घेऊन मी मतदारांसमोर जातोय. कुठल्याही भावनेच्या आधारे मतदान न करता ते व्यक्ती बघून मतदान केलं जावं असं देखील आवाहन नारायण राणे करतायत. पोटनिवडणूक ते पोटनिवडणूक हा प्रवास जो होता तो मालवण ते वांद्रे असा होता. त्या प्रवासात अनेक चढ उतार होते. हे चढ उतार ज्यांनी सहजरित्या पेलले ते नारायणराव राणे आज दिलखुलासपणे आपल्याशी अनेक साध्या सरळ वाटणाऱ्या उत्तरांना देखील सहज तितक्याच साध्या सरळपणे उत्तर देत होते. त्याबद्दल झी24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपले आभार, शुभेच्छा. धन्यवाद. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.